आज पुन्हा एकदा सोनम वांगचुक सर देशभर चर्चेत दिसत आहेत। एक एज्युकेशन रिफॉर्मर, इंजिनियर आणि इतके मोठे सायंटिस्ट असून लडाखमध्ये छान शांततापूर्ण वातावरण जगू शकत असताना आज ते दिल्लीच्या रस्त्यावर 20 दिवस झाले उपोषण करतात विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या भविष्यासाठी। आणि आपण या सगळ्याला सरकारला जबाबदार ठरवतो, पण जितकं सरकार जबाबदार आहे तितकेच आपणही जबाबदार आहोत। कारण मला असं वाटतं की तो मूळ मुद्दा त्यांचा बाजूला ठेवून ही गोष्ट सीजेपी, बीजेपी, पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टींमध्ये ती कास्टिझम, हिंदू मुस्लिम इथपर्यंत पोचली आणि त्यामुळे काय देशात असंतोष निर्माण होतोय। आणि या सगळ्यामुळे ते अभिजित दिप्ते विद्यार्थी तिथे जे उपोषणाला बसलेत त्यांना जे सपोर्ट करतायत त्यांना तिथे पोलिसांद्वारे लाठीमार, पक्षातली लोक जाऊन त्यांना धमकी देत आहेत, मारहाण होतीये। हा कुठल्याही पक्षाचा भाग नाही। नीटची एक्झाम लीक झाल्यामुळे 20पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं। एक्झाम लीक झाली आहे, उद्या पुन्हा परीक्षा द्या। अरे त्याच परीक्षेला पुन्हा सामोरे जाणे इट्स नॉट इझी। त्यामुळे हे सगळं स्ट्राईक चाललंय आणि हे सगळं कसं संपवू शकतो हे सोल्युशन जास्त इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे मला इतकंच म्हणायचं आहे की त्यांचा मूळ मुद्दा आपण सगळ्यांनीच समजून घेतला पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केलं पाहिजे। धन्यवाद।